नमस्कार। तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज टाकता पण चॅनलला ओळख मिळत नाही। कधी विचार केला आहे का एक छोटीशी गोष्ट तुमच्या पूर्ण कंटेंटला आणि तुमच्या पूर्ण प्रोफाइलला एक प्रोफेशनल लुक देऊन जाईल आणि तुमचंही असं एक ब्रँड तयार करेल। या गोष्टीचा विचार आपण कधी करत नाही कारण या गोष्टी आपल्याला माहिती नसतात। म्हणून मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या समोर घेऊन येत असते ज्याचं खूप मोठं महत्त्व असतं। आता हीच एक साधारणशी गोष्ट मी तुम्हाला सांगते। माझ्या खूप अशा मैत्रिणी आहेत ज्या फेस व्हॅल्यू वापरत नाहीत, चेहरा दाखवून काम करत नाहीत, बॅक कॅमेरा त्यांचं काम असतं आणि अशा असंख्य महिला माझ्या असतील आणि येणाऱ्या अपकमिंग महिलांसाठी मी सांगते, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला फेस व्हॅल्यू नाहीये म्हणून ह्या प्लॅटफॉर्मवर आपण पुढे जाऊ शकत नाही, तर हे साफ चुकीचं आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की व्हायरल होणारे व्हिडिओज फक्त फेस व्हॅल्यू असणाऱ्यांचेच आहे, तर असं नाहीये। तुम्ही पण तुमची एक व्हॅल्यू क्रिएट करू शकता, तुमच्या चॅनलचे एक ब्रँड क्रिएट करू शकता। ते कशा प्रकारे म्हणजे सपोज तुम्ही चेहरा जरी नाही दाखवला तरी जेव्हा जेव्हा तुमचा व्हिडिओ प्रेक्षकांसमोर तुमच्या व्ह्यूअर्स समोर येईल तेव्हा ते व्ह्यूअर्स लगेच ओळखतील की हा व्हिडिओ XYZ पर्सनचा आहे आणि तो व्हिडिओ पाहिला जाईल। त्याचप्रमाणे तुम्ही तयार केलेल्या कंटेंटला कधी कोणी चोरी करू शकणार नाही कारण का त्याला तुमची स्वतःची एक ओळख मिळालेली असेल। आणि असं झालं तर किती छान होईल ना। तर तुम्हाला मी याच गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे। तर आपल्याला आपल्या प्रोफाइलसाठी एक सुंदरसा वॉटरमार्क तयार करायचा आहे। फक्त इथेच थांबायचं नाही बरं का। या व्हिडिओमध्ये मी हा वॉटरमार्क कसं तयार करतात अगदी 0 कॉस्ट मध्ये आणि पटकन तयार होणारा असा सुंदरसा वॉटरमार्क प्रोफाइलवर कसा अपलोड करायचा आणि ट्रस्ट मी हा जो वॉटरमार्क आहे तोच तुमच्या चॅनलचं ब्रँड बनेल आणि तुमच्या चॅनलला पुढे घेऊन जाईल। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा। नवीन जर असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मी तुम्हाला दाखवते की हा वॉटरमार्क कसा तयार करायचा। आपल्याला हा वॉटरमार्क बनवण्यासाठी गरज आहे ती एका ऍप्लिकेशनची। ते ऍप्लिकेशन आहे पिक्सआर्ट। हे ऍप्लिकेशन अगदी मोफत मिळतं, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। ते कशा प्रकारे दिसतं तेही मी तुम्हाला आता इथे दाखवत आहे। तेच ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा। त्याच्यानंतर 2 गोष्टींची गरज आहे, ते म्हणजे आपल्याला एक बॅकग्राऊंड असते, बॅकग्राऊंडसाठी लागणारा फोटो आणि तुमची एक छानशी इमेज आणि तुमच्या चॅनलचं नाव तुम्ही खाली लिहू शकता। ठीक आहे। आता बॅकग्राऊंड सिलेक्ट करत असताना तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करा की ते थोडंसं व्हायब्रंट कलर मध्ये असेल, म्हणजे येलो डार्क येलो असेल किंवा रेड असेल किंवा ऑरेंज कलर असेल किंवा ह्या सगळ्या कलरचा मिक्स असेल तरी चालेल, पण जास्तीत जास्त तुम्ही येलो कलर घेण्याचा प्रिफर करा कारण का डोळ्यांना तो कॅची कलर असतो। आपले आईज जे डोळे जे असतात ते पहिल्यांदा येलो कलर रेकग्नाइज करतात आणि त्याच्यामुळे लोगो आपला असं उठून दिसतो आणि पटकन हायलाइट होतो, डोळ्यांना दिसला जातो। तर या लोगोची साईज आपल्याला हवी आहे 150 पिक्सेल बाय 150 पिक्सेल। हे साईज जरी तुम्हाला नाही कळालं ना तरी मी सांगितले तुम्हाला जास्त प्रॅक्टिकल बनायचं नाही, अगदी अंदाज लावून आपण ही गोष्ट बनवू शकतो। तुम्ही युट्यूबवर खूप सारे व्हिडिओज बघा आणि माझ्या सांगण्याची पद्धत बघा, मी जे शिकवलं आहे ते करून बघा, तुम्हाला ते 100% येणार। आणि नाही समजलं तर मी आहेच, कधी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट करू शकता। तर ठीक आहे, आता मी स्टार्ट नाउ। आता मी तुम्हाला दाखवते की ते ऍप कोणतं आहे। तर हे पहा, इथे हे ऍप आहे, अशा प्रकारे दिसतं पर्पल अँड ब्लू कलर मध्ये। तर हेच ऍप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर चला आपण ह्या ऍपवर क्लिक करून घेऊयात। ठीक आहे, खूप सोपं आहे। आता इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जिथे लिहिलेलं आहे बॅकग्राऊंड। ओके, बॅकग्राऊंड्सवर मी क्लिक केल्यानंतर आतमध्ये मला काही असा इंटरफेस दिसेल। तिथून तुम्ही हे जे कलर्स दिसत आहेत पहा, मी एक मिनिट, हे पहा या ठिकाणी जे कलर्स दिसत आहेत, स्क्रोल करून दाखवते मी तुम्हाला। मल्टिपल कलर्स आहेत, त्यातला कोणताही एक कलर सिलेक्ट करा। ओके, कोणताही कलर सिलेक्ट करा। पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते। आता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी खाली बघा मी मूव्ह करत आहे, हा जो बार आहे त्याच्यावर छोटे छोटे आयकन्स आहेत, हा टूल बार आहे आणि हे सगळे छोटे छोटे फंक्शन्स आहेत जे दिसत आहेत तुम्हाला। याचा उपयोग आपण एडिटिंगसाठी करू शकतो। हे एक खूप छान प्रकारे एडिटिंगचं काम करतं आणि थंबनेल बनवण्यासाठी मी खूप जास्त प्रमाणात या ऍप्लिकेशनचा वापर करते। तर चला
आता इथून आपल्याला घ्यायची आहे अगोदर बॅकग्राऊंड घेऊयात. आता आपण इथून ऍड फोटोवर मी क्लिक केले. थांबा सर तुम्हाला दाखवते. या ठिकाणी पहा, या ठिकाणी ऍड फोटोचा ऑप्शन येतो इथे. ठीक आहे, नीट पहा. त्याच्यावर मी क्लिक करत आहे. इथे क्लिक केल्यानंतर मी माझ्या गॅलरीतून एक बॅकग्राऊंड घेतला आणि त्याच्यानंतर इथे ऍड वर क्लिक केलं. ओके, इथे ऍड वर क्लिक केलं की तो येऊन जाणार आपल्याकडे. ठीक आहे, आता इथे आल्यानंतर इथे जो हा व्हाईट कलर मध्ये आयकॉन दिसत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून ड्रॅग करायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, एवढं केल्यानंतर इथे वरच्या साईडला बघा ओकेचं साईन दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. हे केल्यानंतर ही बॅकग्राऊंड फिक्स झालेली आहे. आता हिला सेट करायची आपल्याला. त्याच्यासाठी आपण ह्या खालच्या टूल बारवर येऊयात परत. हे बघा, हे मूव्ह होत आहे असं. ठीक आहे, आता इथे गेल्यानंतर याच्यामध्ये या ठिकाणी पहा बॅकग्राऊंड हा ऑप्शन येत आहे. ठीक आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे रेशो दिसत आहे. आपला स्टँडर्ड रेशो हा आहे जो आपण थंबनेल वगैरे बनवण्यासाठी तो घेतो, तो 16:9चा. तर आपल्याला आता हवा आहे यूट्यूब बघायचं कुठे आहे. तर हे पहा, या ठिकाणी यूट्यूब दिलेलं आहे. ठीक आहे, मी याच्यावर क्लिक करत आहे. ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर हे मिनिमाइज झालं, थोडंसं छोटं झालं. आणि परत इथे वरचे साईन दिसत आहे तिथे ओके करून घ्यायचं. या ठिकाणी ओके करा. ठीक आहे, आता घ्यायचं आहे आपल्याला शेप. या ठिकाणी पहा इथे शेपचा ऑप्शन आहे. ठीक आहे, आता यातून आपल्याला एक शेप सिलेक्ट करायचा. तर मी इथे क्लिक केलं. मला राऊंड शेपच हवा आहे. तुम्हाला जो कोणता शेप हवा असेल तो बघा, या ठिकाणी स्क्रोल करून मी दाखवत आहे. पुढे सगळे शेप्स आहेत. ओके, ठीक आहे, आता इथे क्लिक करून बघा, इथे या ठिकाणी क्लिक करून मी थोडंसं छोटं करून घेते. ठीक आहे, आणि याला थोडंसं वर घेते. याच आकाराचा एवढा असा तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला जो फोटो हवा आहे. आता याच्यामध्ये फिल करा कलर तुम्हाला कोणता हवा आहे तो. डिझाईन तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार बनवू शकता. आता मला ऑरेंज कलरवर ना ब्लॅक कलर थोडासा व्हायब्रंट वाटतो, असं उठून दिसतोय म्हणून तो मी घेतला आहे. आता मी इथे फोटो घेते माझा. तर आपल्याला पुन्हा कुठे क्लिक करायचं आहे, इमेजवर, ऍड फोटोवर, सॉरी. या ठिकाणी पहा, ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, ऍड इमेज हा ऑप्शन इथे आहे. या ऑप्शनवर मी क्लिक केलं, पुन्हा गॅलरीत आले आणि माझा फोटो सिलेक्ट केला आणि वर ऍड वर क्लिक केलं. आता हा फोटो आहे. आता याची बॅकग्राऊंड आहे ब्लॅक. ओके, आता मला ह्याची बॅकग्राऊंड चेंज करायची आहे. तर हा हायलाइटेड ठेवायचा आणि हे बघा इथे रिमूव्ह बीजी म्हणून ऑप्शन आहे इथे, त्याच्यावर क्लिक करायचं. रिमूव्ह बीजी वर मी क्लिक केलं आणि इथे ऑप्शन आलेला आहे रिमूव्ह बॅकग्राऊंड. आता मी इथे क्लिक केलं, त्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार, व्हाईट कलर निघून जाणार आणि फक्त आपला फोटो राहणार अशा प्रकारे. ठीक आहे, आता पुन्हा हा जो व्हाईट ॲरो आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे पहा, हा जो व्हाईट ॲरो आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण करून घेऊयात आणि असं ड्रॅग करायचं. ठीक आहे, ह्या फोटोची साईज छोटी झाली, मी याला वर घेतलं. ठीक आहे, अशा प्रकारे मी याला ऍडजस्ट केला. आता इथे माझा फेस दिसत आहे. आता मला इथे टेक्स्ट घ्यायचं आहे, इथे ओके करायचं. ऑलवेज इथे वर कॉर्नरला ओके करायचं. ठीक आहे, या ठिकाणी जे साईन दिलेलं आहे तिथे ओके करायचं. ओके केलं, हे सेट झालं पूर्ण.
आता पहा इथे आपल्याला टेक्स्ट घ्यायचा आहे, तर या ठिकाणी टेक्स्टचा ऑप्शन आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथे मी क्लिक केलेलं. आता इथे मी लिहिते टेक विथ रीना, म्हणजे रीना ठोंबरे लिहिते मी इथे, रीना ठोंबरे. ओके, आता हे मी नाव माझं लिहिलं, तर थोडंसं छोटं करून घेऊया त्याला. याचं बॅकग्राऊंड तुम्ही चेंज करू शकता किंवा याला वेगळं बॅकग्राऊंड तुम्ही देऊ शकता स्वतःच असं. ठीक आहे, आणि खाली मी सबस्क्राईब टाकते. ओके, आणि हे थोडंसं मी अशा प्रकारे खाली घेते. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे दिसत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे व्यवस्थित सेट केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे करायचं आहे डाउनलोड. त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला इथे जो प्लस साइन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे, सॉरी राईटचा एरो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपली ही स्क्रीन बघा पूर्ण सेट झालेली आहे. ही जी स्क्रीन आहे ती पूर्ण सेट झाली. ठीक आहे, आता या ठिकाणी जो डाउनलोडचा एरो दिसतो ना त्याच्यावर क्लिक करायचा. तर नीट पहा, इथे मी क्लिक केलं. ठीक आहे, इथे काही ऑप्शन्स आलेत. आता सेव्ह एज जेपीजी मी करत आहे, इथे क्लिक केलं. त्यानंतर बघा इथे आपल्याला डायमेन्शन विचारत आहे. तर हा जो बॉक्स आहे तिथे आपल्याला 150px टाकायचं आहे. ठीक आहे, इथे px ऑलरेडी दिलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, 150 टाकायचं, 150. ओके, आणि या ठिकाणी सेव्हचं बटन आहे, तिथे सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह. ठीक आहे, आता हा डाउनलोड झाला आहे आपल्या गॅलरीमध्ये. तर चला आता हा आपण अपलोड करूयात आपल्या प्रोफाईलवर. ठीक आहे, तर त्याच्यासाठी मी YT स्टुडिओमध्ये जाणार. studio.youtube.com त्याच्यावर गेल्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे. लॉग इन वर गेल्यानंतर आपल्याला कस्टमाइज मध्ये जायचं आहे. कस्टमाइज मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पहा खाली हा मी असा वॉटरमार्क ऑलरेडी लावलेला आहे. तर मी तुम्हाला आत्ता जो आपण बनवला तो इथे इन्सर्ट करून दाखवते कसं करायचं तो. तर या ठिकाणी बघा इथे चेंजचा ऑप्शन दिला आहे मला. ठीक आहे, मी चेंजच्या ऑप्शनवर क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर हा लोगो आपल्या इथे आलेला आहे. याची जरा साईज कमी करते. ठीक आहे, तर हा लोगो मी इथे घेतला आणि इथे डन केला. आता इथे डनचं ऑप्शन आहे, इथे क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे आपले चेंजेस इथे सेव्ह झालेले आहेत. हा लोगो आपला इथे प्लेस झालेला आहे. ठीक आहे, आता हे केल्यानंतर तुम्हाला इथे वर यायचं आहे आणि पब्लिश इथे जे बटन आहे ब्लॅक मध्ये त्याच्यावर क्लिक करून पब्लिश करायचा आहे लोगो. आता मी तुम्हाला दाखवते हा लोगो आपल्या व्हिडिओवर कशा प्रकारे दिसतो. ठीक आहे, चेंजेस आता झालेले आहेत. आपण जाऊयात युट्यूब मध्ये. युट्यूब मध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या प्रोफाईल मध्ये जायचं आहे आणि प्रोफाईलवर गेल्यानंतर एक व्हिडिओ कोणताही आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी मी सिलेक्ट केलेला आहे व्हिडिओ, तो मी अशा प्रकारे बघितल्यानंतर हे बघा हा व्हिडिओचा ह्या व्हिडिओवर ह्या कॉर्नरला हा लोगो आपला दिसून येणार नाही. ठीक आहे, नीट पाहून घ्या. तर तुमचा हा लोगो इथे लागलेला आहे. जेव्हा केव्हा तुमचे व्ह्युअर्स तुमचा व्हिडिओ बघणार तेव्हा तुमचा लोगो त्यांना दिसणार आणि याच लोगोमुळे तुमच्या
ब्रँडला एक नवीन ओळख मिळणार, तुमच्या चॅनलला एक नवीन ब्रँड मिळणार, त्याच्यामुळे तुमच्या चॅनलची ओळख वाढणार, लोकांना कळेल की अरे हा तर यांचाच ब्रँड आहे आणि तुमचा चॅनलही व्यवस्थितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचला जाईल। तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं आहे की ब्रँड आपल्या चॅनलसाठी वॉटरमार्क कसा बनवायचा। किती सोपं आहे सांगा, किती मिनिटात बनवलात तुम्ही हा। हे जर तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघा युट्यूबवर, तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे तुम्हाला अगदी समजणार नाही। तुम्हाला ट्राय करायचं असेल तर मी तुम्हाला बिनधास्त सांगते, तुम्ही ट्राय करा, कारण का मी जे सांगितलं आहे तुम्हाला, मला माझ्यावर पूर्ण 100% खात्री आहे, कारण मी तुमच्यापर्यंत त्याच गोष्टी घेऊन येते ज्या गोष्टी मी पूर्ण पारखलेल्या असतात, पूर्ण चेक केलेल्या असतात, काही चुकीचं मी तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही। तर तुम्हाला हा डेमो कसा वाटला? वॉटरमार्क आता तुम्हीही बनवू शकता आणि तुमच्या चॅनलला एक नवीन ओळख देऊ शकता। जरी तुम्ही तुमची फेस व्हॅल्यू नाही वापरली तरी तेच काम तुमचा हा लोगो करणार, तुमचं ब्रँड बनवण्याचं। तर व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन कंटेंट बरोबर। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।